कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवलिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका वैष्णवलिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे, काला वाटू एकमेका वैष्णवलिका संभ्रम, वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। न जानामि जपनैव पूजा, न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं, जराजन्मदुःखौ भूतातत्यमानं, प्रभो पाहि आपं नमामीश शम्भो। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम बपुए, इनके पद बंदन के नासे विघ्न अनेक, आता आता नमो हंसवाहिनी, जेता सरस्वती ब्रह्मनंदिनी, सकल चातुर्य जिसे पासुनी होय स्वामिनी नाम रूपा, हाथ घेऊन ब्रह्मवीणा सदा वर्णित भगवत गुणा, जिच्या कृपेने कविना काव्य रचना बोलती, आता सद्गुरु तुकाराम समर्थ, तयासी माझा प्रणिपात, जाणे अवतार घेऊनी मृत्युलोकात, दाविला भक्तिपंथ साधका, जय जय राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभुजी, जय जय माखन चोर, श्री सीतानाथ समारंभा, श्री सीतानाथ समारंभा, श्रीरामानंदार्य मध्यमा, अस्मदाम् आचार्य पर्यन्तां, वंदे गुरु परंपरां। विठ्ठल कीर्तन सभेसाठी काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सुंदर असा भगवंताच्या नामरूप काल्याचं महत्व सांगणारा अभंग आहे। अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार। वैकुंठवासी भगवान मामा सोनटक्के यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेली ही श्रीमद भागवत कथा आणि या भागवत कथेच्या
समाप्तीला काल्याला ही काल्याची कीर्तनाची सेवा ही देखील भागवत कथेबरोबर या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. वारकरी परंपरेच्या नियमाप्रमाणे काल्याच्या कीर्तना दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये श्रीकृष्णाने जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. एक प्रश्न नेहमी असतो, महाराज श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार केल्यानं आम्हाला काय मिळेल? भगवान रामप्रभूंच्या चरित्राचा आचार केल्यानं आमच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती मिळेल. आम्ही परमपदाला भगवत चरणाला प्राप्त होऊ. पण नुसतं श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार केल्यानं काय होईल? उच्चार केल्यानं श्रवण केल्यानं उच्चार केल्यानं काय होईल? शांती ब्रह्मविख्यात महाराज त्याचे उत्तर देतात. नाम परी सांगती गारहाणी ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ. परी सांगती गारहाणी ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ. पुनरपि संसारा नयेची मागुती. शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती. नाना परी सांगती गारहाणी ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ. कोटी कोटी अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य प्राप्त होतं. यज्ञ करणं सोपं नाही. यज्ञ करण्यासाठी तेवढे वेदज्ञ प्रकांड पंडित ब्राह्मण लागतात, ज्ञाते. यज्ञाचा विधी माहिती असावा लागतो. त्याला ती सामग्री ही स्वच्छ आणि निर्मळ पवित्र असावी लागते. ओरिजिनल असावी लागते. त्याला गाईचं गावरान गाईचं तूप असावं लागते. अश्वमेध यज्ञ करणं सोपं नाही. पण संत महापुरुषांनी सूट युक्ती सांगितली आपल्याला. ज्याला अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल त्यानं अत्यंत आदराने प्रेमानं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार आणि श्रवण करायचे. ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ. पुनरपि संसारा नयेची मागुती. शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती. पुन्हा या दुःख रूप संसारामध्ये जन्माला यावं लागणार नाही आणि भगवंताच्या सारूप्य मुक्तीची प्राप्ती होईल. शंख चक्र गदा ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ. पुनरपि संसारा नयेची मागुती. शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती. भगवंताच्या सारूप्य मुक्तीची प्राप्ती होती. असे हे श्रीकृष्णाचं गोकुळामध्ये केलेले चरित्र आहे. त्या चरित्राचा उच्चार आणि श्रवण करण्याची फलश्रुती आहे. वारकरी परंपरेच्या नियमाप्रमाणे काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि सर्वांनी प्रेमाने श्रवण करायचं. बरीच मंडळी श्रीकृष्ण चरित्राचं रूप बनवतात. वैकुंठवासी स्वामी रामचंद्रजी महाराज भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं रूप बनवणं रव नरकात जाण्याचं लक्षण. थोडक्यात एक उदाहरण देतो की श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आला. मग गोकुळ काय? इंद्रियांचा समूह. इंद्रियांच्या समूहामध्ये भगवान श्रीकृष्ण आला. अशा प्रकारचं भगवत चरित्राचं रूपक बनवणं हे नरकात जाण्याचं लक्षण आहे. विठ्ठल आमचे आदरणीय खके गुरुजी मगाशी म्हणाले, वक्ता कशाला म्हणावं? जो यथार्थ जे शास्त्रात आहे तेच सांगतो त्याला वक्ता म्हणावं. विठ्ठल विठ्ठल शास्त्राची तोड मरोड करून वक्त्यानं श्रोत्यांच्या समोर सादर करू नये. जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याची अनुकूल शास्त्राच्या अनुकूल व्याख्या करून मग सांगा. शास्त्राची तोड मरोड करून सांगू नये. तर
असं हे श्रीकृष्णाचं चरित्र आहे. काल्याचा प्रसंग आहे आणि या काल्याच्या प्रसंगामध्ये हे चरित्र गावं अशी वारकरी परंपरेतील महात्म्यांनी हा बनवलेला नियम आहे. सप्ताह किती दिवसाचा असो, सप्ताहाची समाप्ती काल्याच्या कीर्तनाद्वारे होते. काल्याचेही देखील 3 प्रकार आहेत. पहिला, त्या गाडग्यामध्ये दही आणि ते कशाच लाह्या आणि दह्याचं मिश्रण, तो एक प्रकारचा काला आहे की नाही. भाजीचा आणि भाकरीचा मामा, भाजीचा आणि भाकरीचा काला, बिस्किटाचा आणि चहाचा तो काला नाही, तो पचका आहे. तर दही म्हणजे भगवत प्रेम आहे आणि लाह्या म्हणजे जीव आहे. जीवाला भगवत प्रेमाची प्राप्ती होणं, जीव भगवत प्रेमानं परिपूर्ण होणं, त्याचा हा एक अर्थ आहे का नाही. ते त्याचं प्रतीक आहे. दुसरा काला अद्वैती लोकांचा काला, जीव शिव ऐक्य काला, ब्रह्मजीव ऐक्य काला. जीवाला मी सच्चिदानंद ब्रह्म आहे अशा प्रकारचा अनुभव येणं, हाही देखील एक अद्वैती वेदांती लोकांचा काला आहे. परंतु ग्रंथ जर निहाळले, वारकरी परंपरेतील भगवंताच्या सगुण उपासकाला हा काला मान्य नाही बर का. भगवंताच्या सगुण उपासकाला हा काला मान्य नाही. कारण जीव जर ब्रह्म झाला तर तो भगवंताच्या सगुण स्वरूपाला कसा बघू शकेल. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, दावी रूपमज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. मला ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको. अर्थात आहे की नाही, वेदांती लोक म्हणतात ना, मनोबुद्धि हंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. जीव जर ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, मोक्षाला प्राप्त झाला, तर जीवाला भगवंताच्या सगुण भक्तीचा, सगुण स्वरूपाचा आनंद घेता येणार नाही. म्हणून वारकरी परंपरेतील संत महापुरुषांनी हा अद्वैती लोकांचा काला म्हणाव तेवढा मान्य केला नाही. याला प्रत्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हे प्रमाण आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नाही, शेवटची स्टेप तर तीच आहे. जीवाला मी ब्रह्म आहे हे ज्ञान होणं हे तर आहेच, विषय तो नाही. पण मग भगवंताची सगुण भक्ती कधी करायची. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगत रांगत एके दिवशी यशोदेच्या अंगणामध्ये जो कोकणी शिंगाचा बैल होता त्या बैलाजवळ गेले आणि श्रीकृष्णाने आणि बलरामानं त्या बैलाच्या शिंगाला धरलं. शेवटी बैल उठला, डोकं जड झालं म्हणून जसा उठून उभा राहिला, श्रीकृष्ण बलराम दोघेही जण बैलाच्या शिंगाला लटकलेले आहेत. हे दृश्य नारद महर्षी आणि देवल महर्षींनी बघितलं. तर सुरुवातीला नारद अंतरिक्षामध्ये रडायला लागले, हसायला लागले. रडता येईल हसता येईल. देवल ऋषींनी विचारलं की तुम्ही हसतायत का रडतायत का. नारद महर्षी म्हणाले मी हसतोय त्यांच्यासाठी जे सध्या वर्तमान स्वतःच्या अंतर्दृष्टीने भगवान श्रीकृष्णाची ही लीला बघत आहेत. अरे लटकलेलं ब्रह्म कुठं बघितलं का. निर्गुण ब्रह्म बघितलं, निराकार ब्रह्म बघितलं, अव्यक्त ब्रह्म बघितलं, पण लटकलेलं ब्रह्म कुठं बघितलं का. स्वतःच्या अंतर्दृष्टीने योगी जपी तपी ऋषी मुनी हे दृश्य बघतायत. मला त्यांचं हसू येते किंवा आहेत ते दृश्य बघतायत. वा वा. गोकुळातील त्या सगळ्या स्त्री पुरुषांचं ते दृश्य बघून मला आनंद होतोय म्हणून हसू येतंय की जे बघतात. आणि भविष्यात श्रीकृष्णाची ही लीला ऐकून जे भगवंताचे सगुण भक्त आहे, सगुण स्वरूपाचे उपासक आहेत, तेही देखील भगवंताच्या लटकलेल्या छबीचा आनंद वाचून घेतील.
आणि रडतात का? मला रडू त्यांचं येते जे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले, आता पुन्हा त्यांना येणं नाही, त्यांना कधीही झाकी बघायला भेटणार आहे. लक्ष्मी पते कमल नाभ सुरेश विष्णू वैकुंठ कृष्ण मधुसूदन पुष्कराक्ष ब्रह्मण्य केशव जनार्दन वासुदेव देवेश देहि कृपणस्य करावलंबम्. अशा ब्रह्मस्वरूपाला मोक्षाला प्राप्त झालेल्या जीवांना भगवंताची ही सगुण स्वरूपाची लटकलेली झाकी बघता येणार नाही, म्हणून नारद महर्षी म्हणायला लागले, देवल ऋषी त्याच्यामुळे मी रडतोय. खरं खरं सांगा, साखर खाण्यात आनंद आहे की साखर होण्यात आनंद आहे? 5 वर्षाचं लेकरू सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देईल. वय रे अजय, अजय कुठे? साखर खाण्यात आनंद आहे की, होय गुरुजी, साखर खाण्यात आनंद आहे की साखर होण्यात आनंद आहे? साखर खाण्यात आनंद आहे ना, होण्यात काय आनंद आहे? बरं चला, पाण्यात पोहण्यात आनंद आहे की पाणी होण्यात आनंद आहे? पाण्यात पोहण्यात आनंद आहे ना, त्याप्रमाणे ब्रह्म होण्यात म्हणावा तसा आनंद नाही, तर ब्रह्माला बघण्यात आनंद आहे. विठ्ठल म्हणून हा अद्वैत लोकांचा काला वाढावा जगी प्रेम सुख, वाढावा जगी प्रेम सुख, प्रेम सुखाची प्राप्ती होण्यासाठी मुद्दाम संत महापुरुषांनी ब्रह्मस्वरूपाचा मोक्षाचा स्वीकार केला नाही, तर भगवंताच्या सगुण भक्तीचाच त्या ठिकाणी स्वीकार केला की आम्हाला तुला कधी बघणं होईल, आमच्या नेत्रामध्ये अश्रू तुझ्या प्राप्तीसाठी कधी विवळतील, कधी अश्रू येतील. वा वा. भेटसी केधवा माझी आजीवलगा, भेटसी केधवा माझी आजीवलगा. नामा वाटप आहे आसवे दाटली उभारून बाहे, नामा वाटप आहे रात्रंदिवस. म्हणून हा अद्वैती लोकांचा काला, ब्रह्मजीव ऐक्य काला, जीव शिव ऐक्य काला, आणि तिसरा काला भगवंताचा तो नामरूप काला, आणि त्याच काल्याचं वर्णन या अभंगाद्वारे केलेलं आहे. अभंगाचं प्रथम चरण. I
कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश. भगवान श्रीकृष्णाच्या नामाला, भगवंताच्या नामाला मण्याची उपमा दिली. जो कोणी कृष्ण म्हणी कंठामध्ये धारण करील त्याचा अवघा जनी प्रकाश, अवघ्या जनात त्याचा प्रकाश पडेल. याचे दोन अर्थ होतात बरं का. सर्वात प्रथम मणी कोणता, मण्याचे किती प्रकार आहेत, कोणता मणी धारण केल्यानं कल्याण होईल, कोणता मणी त्याचा प्रभाव काय. एकूण संत वाङ्मयामध्ये जेवढे जेवढे आपले आर्ष ग्रंथ आहेत सर्वांमध्ये 84 प्रकारच्या मण्याचा उल्लेख आलेला आहे. आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी 13, 14, 15, 16, 17 तर मण्याचे प्रकार ज्ञानेश्वरी गाथा इत्यादी ग्रंथामध्ये आढळतात. त्याच्यामध्ये सूर्यकांत मणी, चंद्रकांत मणी, नागमणी आहे का नाही. कोणीतरी म्हटलं ना मला वाटतं ते बोकन दादाच म्हटले काय की त्या दिवशी त्या वळणावर कुठेतरी त्या नागाच्या डोक्यावर लोक म्हणतात ना दिवा आहे, दिवा वगैरे काही नसतो, तो मणी असतो. मणी, नागमणी, देवमणी. 72 खोडी परी देवमणी कंठी तैसा मी जगजेठी तुका म्हणे. क्वचित एखाद्या घोड्याच्या कंठामध्ये देवमणी असतो आणि ज्याच्या कंठात देवमणी असतो ना त्याला 72 खोडी असतात. याचा अर्थ एक असा होतो की ज्याला देवाने एखादा गुण चांगला दिला ना, अवगुण पण त्याच्या ठिकाणी लय मोठे असतात. गुरुवर्य नामदेव बाबा खूप गोड उदाहरण देतात. चांगले रे त्याचा हात लय गोड आहे, त्याचा हात लय गोड आहे, पण ती ना बावलट सारखंच लय करते गड्या. म्हणजे 72 खोडी परी देवमणी कंठी दैसामी जगजेठी तुका म्हणे. देवमणी क्वचित एखाद्या घोड्याच्या कंठामध्ये असतो. सूर्यकांत म्हणी, चिंतामणी. त्या मण्याच्या समोर आपण बसू, सर्व प्रकारच्या चिंतेचं हरण करतो. कोणतीही चिंता त्याच्या समोर व्यक्त करा. त्याच्यानंतर अजून एक मणी आहे स्यमंतक मणी. तो होता भगवान श्रीकृष्णाच्या सासऱ्याजवळ, सत्राजिताजवळ, सत्यभामीचा बाप. पण बघा ह्या सगळ्या पारसमणी लोखंडाला स्पर्श केल्याच्या नंतर त्याचं सोनं होतं. जेवढे जेवढे मणी आहेत सर्व काही देतील, परंतु भगवान श्रीहरीच्या चरणाची प्राप्ती नाही करून देणार, जन्ममरणातून सुटका नाही करणार. इहलोकातील संपूर्ण वस्तू देण्याचं सामर्थ्य या मण्यांमध्ये आहे, परंतु देव नाही देऊ शकत. आता बघा स्यमंतक मणी भगवान श्रीकृष्णाच्या सासऱ्याजवळ, पण त्या मण्यासाठी शतधन्व्यानं सत्राजिताचा खून केला. श्रीकृष्णाचा सासरा असूनही देखील श्रीकृष्ण त्याला वाचवण्यामध्ये असमर्थ ठरले. हस्तिनापूरला होते त्यावेळेला. सत्यभामेला कळलं, बाप गेला, ढसा ढसा रडायला लागली, माझे वडील गेले. श्रीकृष्ण ही स्वरास्वर देऊन रडायला लागले. सत्यभामेला वाटायचं बाई यांचं तर माझ्या बापात काही जीवच नाही. पण आज श्रीकृष्णाला इतकं रडताना बघून सत्यभामेचं रडणं थांबलं. देवाला म्हणायला लागले नका रडून, जाऊ द्या ना, झालं गेलं, गंगेला मिळालं. नंतर श्रीकृष्णानं शतधन्व्याचा वध केला, तो भाग अलग राहिला. पण स्यमंतक म्हणे रोज 160 किलो सोनं द्यायचा. एवढा ऐश्वर्यवान सत्राजित पण मृत्यूच्या चटाक्यातून वाचू शकला नाही आणि त्या मण्यानं त्याला वाचवलंही देखील नाही. सगळे मणी इहलौकिक पारलौकिक कल्याण करतील काही सांगता येत नाही, पण ज्यानं ज्यानं कृष्णमणी कंठामध्ये धारण केला अवघा जनी प्रकाश. ज्या ज्या संत महापुरुषांनी भगवंताचं नामरूप मणी कंठामध्ये धारण केला त्यांचा इहलोकामध्ये परलोकामध्ये प्रकाश पडला. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. प्रकाश म्हणजे कीर्ती आहे का नाही. लोक सायासे करून बहुते कावेचिती आपुली जीविते परिवाढविते कीर्ती ते धनुर्धरा. सर्वांना वाटतं आपली कीर्ती व्हावी, पण ती कीर्ती भगवंताच्या नामानं अनायासे प्राप्त होते. अवघा जनी प्रकाश. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, याचा दुसरा अर्थ एका विद्वानानं केला की अवघा जनी प्रकाश म्हणजे सर्वत्र जो प्रकाश स्वरूप आनंद स्वरूप भगवान आहे, सर्वत्र त्या साधकाला दर्शन होऊ लागतं. कधी? कंठामध्ये कृष्णमणी धारण केल्याच्या नंतर. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. म्हणून हातोमणी गळ्यामध्ये धारण करण्यापेक्षा याचा अर्थ तुळशीच्या मण्याचा रुद्राक्षाच्या मण्याचा महिमा नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाही. बरं, तुळशीचाही महिमा आहे, रुद्राक्षाचाही महिमा आहे,
सर्व मण्याचा महिमा आहे, पण या सर्व मण्यांपेक्षा ज्या साधकानं भगवान नामरूप मणी कंठामध्ये धारण केला त्याचा मात्र इहलोकात परलोकात कल्याणच कल्याण आहे. विठ्ठल बघा, म्हणून कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. कंठामध्ये कृष्णमणी धारण करावा, निरंतर वाचेनं भगवंताचं नामोच्चारण करणं. चैतन्य महाप्रभू 22 तास उच्च स्वरामध्ये भगवंताचं संकीर्तन करायचे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काय गोडे महाराज. मी म्हणतो हे ते करण्यापेक्षा अनंत वाचाळ बरळती बरळ काहीतरी वेगळी बडबड करण्यापेक्षा संत महापुरुषांच्या ग्रंथाचं त्यांच्या वाणीचं वाचन करावं. नाही काही आलं तर भगवंताच्या नामाचं उच्चारण करावं वैखरी वाणीद्वारे. काय आनंद आहे बघा. आहा, चैतन्य महाप्रभू उच्च स्वरामध्ये 22 तास संकीर्तन करायचे उच्च स्वरात. आपण 1 तास भर जरी केलं तरी तोंडाला फेस येते आपल्या. बघा करून. आता उगा आम्हाला कथेची सवय लागली म्हणून 3-3, 4-4 तास काही वाटत नाही, पण नंतर लय त्रास होतो महाराज. ते इंजन बंद केल्याच्या नंतर कसं वाजवते बंग तसं डोकं वाजवते कथा झाल्याच्या नंतर. उगाच सवय लागली म्हणून ठीक आहे, पण नुसतं तुम्ही भगवान नामस्मरण 1 तास भर करून बघा, तोंडाला फेस येईल सुरुवातीला. नंतर नामाची गुढी उत्पन्न झाली ना, हा हा हा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. म्हणून हा तो मनाला छंद लागण्यापेक्षा भगवान नामाचा छंद लागावा. माझ्या मना लागो छंद, माझ्या मना लागो छंद, माझ्या माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. अजून एक भक्त शिरोमणी नामदेव महाराजांची गवळणी बघा. म्हणतं का माझ्या माग. एकदा पुरुष मंडळी एक चरण म्हणा, एकदा महिला मंडळी एक चरण म्हणतील. ऐकून वेणूचा नाद, ऐकून वेणूचा नाद, लागला नामाचा छंद. मामा आता म्हणा. निघाली निघाली स्वरात रे, निघाली. अरे कुठं स्वरात जरा स्वरात येऊ दे की. निघाली लगबग पाण्याला, रिकामा घेऊन या डेरा, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद. लागला नामाचा छंद. निघाली धेनु चाराया, वासरे करुनिया गोळा, गिरधर पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद. लागला नामाचा छंद. नामा म्हणे नामदेवांची गवळणी. तर हातो मनाला छंद लागण्यापेक्षा
तुका म्हणे सांडी संसाराचा छंद तेणे परमानंद पावशील. संसाराचा छंद सोडून द्यावा आणि भगवन नामाचा मनाला छंद लावावा. हा छंद लागला तरच कल्याण होईल. बाबा बाळ छंदो, केवढा मोठा अभंग आहे. सहज जना तया छंद वाचे गोविंद 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 मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. म्हणून सज्जना हो, वेगवेगळे मणी लौकिक मणी कंठात धारण करण्यापेक्षा स्फटिक मणी आहे. बऱ्याच लोकांना स्फटिक मण्याची माळ आवडते बरं का, अवश्य घालावी. स्फटिक मणी प्रत्यक्ष भगवान शिवजींचं स्वरूप आहे. स्फटिक मण्यापासून स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगाचा महिमा, त्याच्या पूजनाचा महिमा तर शिवमहापुराणामध्ये एवढा सांगितलाय. खूप महिमा सांगितला. अवश्य स्फटिक मणीही धारण करावा. पण नुसतं स्फटिक मणी धारण करायचं आणि लोकांना दिवसभर शिव्या द्यायच्या, हे चांगलं नाही ना. अशुद्ध आचरण करायचं, बाकीचे सगळे मणी धारण करायचे ना अशुद्ध आचरण करायचं, हे चांगलं नाही. भगवान नाम रूप मणी, मग ज्याचं जे आवडतं नाव आहे, कोणाचं आवडतं नाव विश्वंभर असेल, कोणाचं जगन्नाथ असेल, कोणाचं विश्वनाथ, कोणाचं शिव, कोणाचं राम, जे जे आवडतं नाम आहे ते कंठामध्ये धारण करून स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. आणि एवढीच संधी बर का. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. 30 लक्ष योनी पशु वृक्षाची घरी, मानवा भीतरी 4 लक्ष नामा म्हणे, ऐसा नरदेह या नरा तयाने मातेरा केला मुळे. याच मनुष्य जन्मामध्ये कृष्ण म्हणे धारण करण्याची संधी आहे. एकदा जर काही संधी गेली रे गेली की पुन्हा परत वापस मिळणार नाही. नामदेव बाबा एक उदाहरण सांगतात. गुरुवर्य बाबा आपले, एक आंधळा होता म्हणे. एक आंधळा, तुला गावाच्या बाहेर जायचं होतं गावाला कटाळा असेल, संरक्षक भिंत होती, त्या भिंतीला एकच दरवाजा गावच्या. मग तो म्हणाला एका माणसाला की बाबा मला काय करा, त्या दरवाजापर्यंत नेऊन घाला. त्या माणसाला वेळ नसेल. तो म्हणाला मी तुम्हाला भिंतीला हात लावून देतो, तुम्ही जा. भिंतीला हात लावित 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 मुख्य दरवाजा आला रे आला की ते आंधळ्याला होतं गच करणं. मुख्य दरवाजा आला रे आला की ते खाजवायला लागायचं, चालायचं. दरवाजा जायचं मागे निघून, पुन्हा त्या भिंतीला धरून 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 पुन्हा दरवाजा आला की पुन्हा गच करणं, खाजवायला सुरुवात करायची. लय वेळा झालं महाराज त्याच. तसं तो दरवाजा म्हणजे मनुष्य जन्म आहे आणि गज करणं म्हणजे विषय भोग. सांसारिक भोग हे जीवाला सुधरू देत नाहीत महाराज. ऐन मनुष्य देहरूपी दरवाजा, जन्म मरणातून मुक्त होण्याचा दरवाजा आला रे आला, हे विषय भोग, ही माया, हे सांसारिक भोग त्या जीवाच्या माग माग लागतात, है की नाही. याच्यासाठी वाचण्याचा एकच उपाय आहे. गुरु बिन कौन बतावे बाट, बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट. बड़ा बेकत यमहा, बड़ा बेकत यमहा, बड़ा बेकत यमहा, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बताए बात, गुरु बिना कौन बताए बात. म्हणून कीर्ती व्हावी असं वाटत असेल, सर्वत्र भगवत दर्शन व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येकानं कंठामध्ये कृष्ण म्हणी धारण करावा. एवढीच मनुष्य जन्माची संधी आहे. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
करायचंय? भगवान श्रीकृष्णाच्या सगुण चरित्राचा, गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. कोणतं चरित्र? रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी रे, बाधित चरणी देती गऱ्हाणी, बाधित चरणी देती गऱ्हाणी, यशोद साजणी, यशोद साजणी, यशोद साजणी, यशोद साजणी, नवनीत नवनीत कमाल मिळे, नवल केले साजणी, कृष्ण आला परतुनी मागे जावा, कृष्ण आडवा परतुनी मागे चाला, कृष्ण आडवा परतुनी मागे चाला, आडवा परतुनी मागे चाला, कृष्ण आडवा परतुनी मागे चाला. तर रांगत रंगणी चोरीत लोणी, धावून धरती गवळणी, बांधित चरणी देती गारहाणी, यशोदे साजणी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले आणि नुघडता बाळपणाची फुली, जेणे मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरीद धरुणी उमणली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जळत, जेणे मिया जळत गोकुळ राखिले, वासुरवांसाठी लाविले विरंची सुपिसे. ज्ञानेश्वर महाराजांनी 4-5 पव्यामध्ये संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र संक्षिप्त रूपामध्ये सांगितलं महाराज. जसं की तो एक श्लोक आहे ना, आदौ देवकी गर्भ जननम गोपी गृहे वर्धनम, माया पूतना जीवताप हरणम, गोवर्धन उद्धारणम. त्या श्लोकामध्ये जसं अ ते ज्ञ पर्यंत A to Z सगळं चरित्र जसं लिहिलं ना, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या 4-5 पव्या. असो, श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले आणि सुंदर सुंदर रांगायला लागले. कसे? तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तारा गुडघाणे गुडघाणे रागत, हो तारा गुडघाणे गुडघाणे रागत, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, गुडघाणे रागत, तारा गुडघाणे गुडघाणे रागत, तारा गुडघाणे गुडघाणे रागत. आपल्या बाबांची आवडती चाले. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तो म्या देखी लाग सही. भगवान रांगता रांगता चालू लागले. चालण्याचंही वर्णन भक्त शिरोमणी नामदेव महाराजांनी केलेलं आहे. डोलत डोलत टमकत चाले, डोलत डोलत टमकत चाले, गोजिरी पाऊले टाकुनिया, डोलत डोलत टमकत चाले. ठमकत नाही बरं, टमकत. टमकत असा शब्द आहे भक्त शिरोमणी नामदेवांच्या गाथ्यामध्ये. डोलत डोलत टमकत चाले, गोजिरी पाऊले टाकून या. आणि भगवंताच्या पावलांचं काय वर्णन करावं? जेथे लक्ष्मीचा वास, गंगा आली पापानाश, तुझी पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर. आणि भगवंतानं रांगता रांगता सवंगडी जमा केली. कृष्ण चरित्रामध्ये तुम्ही सवंगड्यांची नाव ऐकली ना, भागवत कथेमध्ये. जे नव्हते त्यांच्यासाठी सांगतो आता, ऐका. पेंद्या, बबड्या, वाकड्या, आहे का नाही, हे तर जनरल नाव आहेत, सगळ्यांच्या पाठ आहेत. असं एकही काल्याचं कीर्तन करणारा महाराज नसेल की त्याचे नाव पाठ नसेल. पेंद्या, बबड्या, वाकड्या. मधुमंगल मन सुखा, तोक कृष्ण अर्जुन श्रीदामा, मधुकंठ मधुवर्त रसाल विशाल, चंद्रहास पयद बकुल रसदान शारद, बुद्धिप्रकाश, अगणित असे भगवंताचे सवंगडे आहे. असं म्हणतात की भगवंतानं सगळ्यांना असं निरखून पाहिलं. सवंगडी जमा केल्याच्या नंतर भगवान म्हणाले, करे
माझ्या एकट्या बापाच्या घरी 9 लाख गायी आहे, तुमच्या एकाच्या घरी 500 गायी असायला पाहिजे. पेंद्या म्हणाला देवा म्हणायचं काय नेमकी. भगवान म्हणाले एवढं निघणारं दही दूध तूप लोणी जातंय कुठं, तुमच्या नुसत्या ढेऱ्या पुढे आल्या कुपोषित बालकासारख्या आहे का नाही. जे लोक चांगलं पौष्टिक खायचं सोडून देतात आणि सकाळी सकाळी डबल रोटीवर ताव मारतात ना, ते लेकरांच्या ढेऱ्या बघा तुम्ही, नुसते ढेऱ्या पुढे येतात आणि हातापायाच्या काड्या झाल्या नुसत्या. बोबड्या म्हणाला कुतना लय अवघले, आमची म्हाताली थकलं, दही दूध तूप लोणी घेती मथुले त्या बादलाला विकायला घेऊन जाती. भगवान म्हणाले मग तुम्हाला काय देते म्हणे, देते ना भांडभर ताक बसा. भगवान म्हणाले आजपासून मथुरेच्या बाजाराला दही दूध तूप लोणी विकायला घेऊन जाऊ द्यायचं नाही. सर 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 परता नको आरुता येऊ, तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊ. सासुर वासनी आम्ही गवळणी जाऊ दे हरी, जाऊ दे हरी. बहुवेळ लगता सासू सासरे कोपतील मजवरी. सर 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 परता. भगवान रस्त्यातच आडवे व्हायचे, दह्या दुधाचे मडके फोडून टाकायचे, पण मथुरेच्या बाजाराला विकायला घेऊन जाऊ द्यायचे नाही. आता याच्यामध्ये भगवंताचं एक धर्म कारण आणि राजकारण आहे बरं का. मथुरेमध्ये राक्षस होते, गवळणी सगळ्या दही दूध तूप लोणी घेऊन मथुरेच्या बाजाराला जायच्या, पैसे देऊन ते राक्षस विकत घ्यायचे आणि खायचे तर बलवान होत चालले. भगवान म्हणाले यांना मारणं पुढे कठीण होईल, म्हणून भगवंतांना रस्त्यातच अडवून, आणि नाही अडवून मेळ जमला तर मग चोरी करायची. भगवान लागले चोरी करायला. जशी चोरी करायला लागले भगवान, तर भगवंताच्या खोड्याही यशोदेच्या कानावर, यशोदा ये बाई, परवा आला आमुची ये घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडला सैरा त्यावरी. माझा सासरा बाहेर झोपलेला होता, भली मोठी माझ्या सासऱ्याची ढेरी, आणि ढेरीवर ताकाचा डेरा फोडला. आता याचा गर्भित अर्थ संतांनी दिला म्हणून मी सांगतो बरं. डेरा कोणता फोडला, डेरा दंभाचा फोडला. त्रिगुण दिवस ठाव कैसा प्रपंच हा सडा ताकाचा केला तुझ्या कृष्णे. है की नाही. पण यशोदा म्हणायची बाई 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 माझं लेकरू तसं नाही. आहा धाका मधला मोहन माझा तुम्हासी छेडिल कसा ग बाई बाई. नका ग सयानो, नका ग सयानो, नका घेऊ आळ असा. अजून एक गवळणी, आता ही तर क्षेपच झाली समजा, पण एक नामदेवांची गवळणी. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोविरवाणे, बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोविरवाणे, बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोविरवाणे, बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोविरवाणे. काय सांगता गाढाणी गोकुळचा नारी, सांगता गौराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गौराने ग गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेळा गेला नाही दुसरा कोण, श्रीरंग माझा वेळा गेला नाही दुसरा देवा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. बाबांची एक आवडती चाले. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी ग माझ्या खेळे, काल टिकाची घेता आळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. तुम्हीच लोण्याचा गोळा खाताना माझ्या गोपाळावर आळ घेता, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. माझ्या लेकराचा जर एवढाच काटा चिमटा असेल तर मला मुद्द्यासहित पकडून दाखवा. एक गवळण म्हणाली बाई याला भरपूर पकडण्याचा प्रयत्न केला पण हातातच येत नाही. हा ब्रह्मविधीचा जनिता गे तुम्ही आला धरू पाहता, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. ब्रह्मदेवाला जन्म देणार बाळे म्हणे माझं, आहे की नाही, याला तुम्ही धरण्याचा प्रयत्न करता, असा हा हातात येत नाही.
आणि भगवान हातात येण्याचं उत्तम सूत्र काय माहितीये? कंठी धरिला कृष्ण म्हणी. देवाचं नाम कंठामध्ये अतिशय आदरानं प्रेमानं धारण करावं. देव हातात येण्याचं एवढंच एकमेव सूत्र आहे बघा. तर गवळणी म्हणाल्या ठीक आहे, मला मुद्द्यासहित पकडून दाखवायचं म्हटलं काय हरकत नाही. एक गवळण म्हणाली ये माझ्या घरी चोरी करण्यासाठी. मी नावाची नर्मदा नाही. पूर्वीच्या काळी नावं चांगली असायची महाराज, आहे का नाही? पूर्वीच्या काळी नावही चांगली असायची. आता मुलींचेच नावं बघा तुम्ही, स्वीटी, बबली, गुड्डी, गोटी. मुलांचे नाव गोट्या, चिंटू, टिल्या. इथं आहे का कोणी? सापडला औषधाला. न रडू नको रे बाबा, लय तिने पद गंभीर चेहरा केला किती पा. मी नेहमी म्हणत असतो, लहानपणी जे देवादेवतांचे देवी देवतांची नावं जे ठेवले ना, त्याच नावानं आपल्या मुला मुलींना हाका मारण्याचा प्रयत्न करत जावा. हे टोपण नावं मरेपर्यंत जात नाहीत, मरेपर्यंत जात नाही. आमच्या गावात एक 90 वर्षाची आजी आहे, तिला लहानपणी बबली म्हणायची तर अजूनही बबलीच म्हणते, अजूनही बबलीच म्हणते तिला. पण तिचं नाव काहीतरी येसूबाई का काहीतरी नाव आहे बघा. तिला अजूनही बबलीच म्हणते, म्हणून नावं चांगली ठेवली पाहिजे. ती म्हणाली ये माझ्या घरी चोरी करण्यासाठी. असं म्हणतात भगवान रात्रीच्याच वेळेला गेले. कसे गेले देव जाणे. सगळी कुंभारवाड्यातील गाढवं त्या म्हातारीच्या गोठ्यामध्ये आणून बांधली आणि सगळी गाई त्या कुंभारवाड्यामध्ये नेऊन बांधली. कधी केलं काय कसं त्याचं त्यालाच माहिती महाराज. कारण देवाचे सूत्र आहे का नाही, नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडी. कळत नाही देवाची लीला. आणि नेहमीप्रमाणे पहिल्या क्रमांकाची गाय होती मोरी गाय, आणि मोऱ्या गाईचं पांढरं वासरू म्हातारीनं सोडलं. जशी धार काढायला बसली तर अशी लात मारली म्हणतात तोंडावर तिच्या. आता ती गाय नव्हतीच ना, तिथं गाढवच होतं एक नंबरला. तर 3-4 दात पुढचे तुटले. देवाला तर काही पकडलं नाही. आली यशोदेकडे रडत रडत रक्तमाबळ झालेलं तोंड घेऊन. यशोदेला सांगितलं म्हणे बाई तू तर म्हणत होती माझ्या लेकराला रंगे हात पकडून दाखवा, पण बघ रंगे हात काही पकडलं नाही, पण पुरावा आणलाय. तुझ्या लेकरानंच ही किमया केली, ही जादू केली. कधी कुंभारवाड्यातली सगळी गाढवं आणून बांधली आणि कधी माझ्या गाया कुठं नेऊन बांधल्या काही कळलंच नाही म्हणे. पण बघ पुढचे 4 दात तुटलेले अशी दात दाखवायला लागली. असं म्हणतात यशोदेला तरीही विश्वास बसत नव्हता. खूप गवळणी पकडण्याचा प्रयत्न करायचे, पण एके दिवशी श्रीकृष्णानं घरी खोडी केली. खोडी कशी केली? सगळं दासदासांनी मेहनतीनं काढलेलं लोणी वानरांना खाऊ घाले श्रीकृष्ण परमात्मा. यशोदेनं बघितलं, अरे 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 कृष्णा, वानरांना खाण्याची वस्तू होई ही. भगवान म्हणाले आई गप्प बस. का? अरे या वानरांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मागच्या जन्मामध्ये माझी बायको हरवली होती ना, यांनी सापडून दिली म्हणे झाडाचा पाला पाचोळा खाऊन. तर यांना थोडंफार लोणी खाऊ घातलं म्हणून काय झालं? तर भगवान श्रीकृष्णाचे कान धरले यशोदेनं आणि सांगितलं तुला ह्या लग्नाच्या गप्पा कोण शिकवायला लागलं रे? तुझं वय नाही काही नाही. भगवान म्हणाले आई मला कोणी शिकवत नाही, मी स्वयंभूच ज्ञानी आहे. पण हे बोलणंही देखील यशोदेला कळत नव्हतं महाराज, वात्सल्यामुळे. तर असं म्हणतात एके दिवशी माती खाल्ली आणि माती आकर म्हणून तोंड असं वासायला लावलं श्रीकृष्णाला. तर आत भुवने त्या पोटी 14 देखे मारावया तिने उगारली काठी. भुवने त्या पोटी 14 देखे. श्रीकृष्णाच्या मुखामध्ये 14 भुवनाचं दर्शन झालं. म्हणजे भगवंताच्या ऐश्वर्य शक्तीचं दर्शन यशोदेला झाल्यानंतर यशोदेचा वात्सल्य भाव नष्ट झाला. भगवान विचार करायला लागले की बघा जर वात्सल्य भाव नष्ट झाला तर आई माझ्यावर पुत्र म्हणून प्रेम नाही करणार, देव म्हणून प्रेम करील. आणि देवाचे काय हाल आहेत, जनतेनं आपापले देव घर तपासा. लय अवघडे महाराज. शेवटी योग मायेचं आवरण यशोदेच्या बुद्धीवर टाकलं आणि यशोदा पुन्हा म्हणायला लागली माझे अछुडे बछुडे छकुडे राधे रुपडे. 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 पांघरू घाली दे तुझे.
माझं म्हणण्यात लय मोठं वात्सल्य पाहिजे बरं. देवाला कोणीही माझं म्हणत नाही. बायको माझी, मुलं माझे, मुलगी माझी, मामा मामी, चुलते चुलती सगळ्यांना संसारी जीवांना आपण माझं म्हणतो, पण देवाला माझं म्हणण्यासाठी तेवढं प्रेम तेवढी भक्ती पाहिजे महाराज. यशोदा म्हणायची माझा कृष्ण देखील गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा गे, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा गे, सांगा गे कोणी सांगा. हाती घेऊन या फुलं, हाती घेऊन या फुलं, हाती घेऊन या फुलं. यशोदेची बुद्धी योग मायेनं आवृत्त झाली आणि यशोदा पुन्हा म्हणायला लागली माझा कृष्ण देखील लागे कोणी सांगा. माझे अछुडे बछुडे छकुडे, काय वर्णन आहे. पण भगवंताच्या खोड्या वाढत चालल्या. शेवटी यशोदेने विचार करायला बाई काहीतरी खोड्या बंद करण्यासाठी काहीतरी करावं लागेल. असं म्हणतात की यशोदेने गणपती बाप्पाला नवस केला. गणपती बाप्पाला नवस केला, बाप्पा जर माझ्या मुलानं खोड्या बंद केल्या ना तर तुला 1108 पद्मा जातीच्या गाईच्या दुधापासून बनवलेल्या खव्याचा मोदक अर्पण करील. खव्याच्या मोदकाच्या आशेनं का व्हायना गणपती बाप्पा पावले. तर गणपती बाप्पाचा मान ठेवावा म्हणून श्रीकृष्णानं 1 महिना खोडी नाही केली. 1 मास देवी खोडी नाही केली. ठरलेल्या वचनानुसार महिला मंडळ नवसाची पूर्तता देवाला दिलेलं वचन पाळण्यात लई चाणाक्ष महाराज. नवस जर केला तर तो फेडणारच. आणि मग यशोदेनं सुंदर ते खव्याचं ते मोदकाचं ताट सजवलं आणि श्रीकृष्णाला बरोबर घेतलं. सिंदूर लावलेले गणपती बाप्पा आपले गेले आणि सगळी पूजा वगैरे झाली. षोडशोपचारी पूजा केली यशोदेने गणपती बाप्पाची आणि खव्याचं ताट तिथे ठेवलं. भगवान श्रीकृष्णाची सारखी नजर त्या मोदकाकडे. अधून मधून म्हणायची आई मला एक मोदक दे ना. यशोदा म्हणायची मेल्या गप्प बस, तुझ्या शांतीसाठी केलेले पण हे मोदक नवसाची पूर्तता करण्यासाठी हे सगळं झाल्याच्या नंतर तुलाच खायचे. गप्प बस आई अगोदर दे ना. आणि होतंय असं यावेळेला आम्ही लहान होतो ना तर आमची आई सणासुदीच्या दिवशी स्वयंपाक करायची म्हणजे भजे वगैरे तर आम्ही अगोदरच भजे खायचो प्लेट मग देवाला नैवेद्य जायचा. होतंय ना छोटे छोटे मुलं परेशान करतात. आई दिना यशोदेनं ऐकलं नाही. सगळी पूजा झाली. मोदकाचं ताट तिथं खाली ठेवलेलं आणि आरती करण्यासाठी निरंजनी वगैरे राहिली असेल घरामध्ये. यशोदा म्हणाले कृष्णा आरती झाली की लगेच तुला मोदक देणार बरं, पण एक काम कर मी आरती घेऊन येते तोपर्यंत या मोदकावर तू ध्यान ठेव. एखादी मांजर गिंजर येईन. हा नामदेव बाबा विनोदानं सांगतात. बाबा म्हणतात भगवान म्हणाले यशोदेला आई एवढा मोठा बोके असताना मांजरीची काय हिंमत गई यायची. जा तू आरती घेऊन ये. जशी यशोदा आरती आणायला गेली श्रीकृष्णानं सगळं ते मोदकाचं 1108 मोदकाचं ताट. 2 मोदक सरत नाही लहान लेकराला. यानं सगळे मोदक एका घासात खाऊन टाकले. मला मोठी थाली तशी टाकली. भला किती तोंड मोठं केलं असेल. सगळी खाल्ली. आणि एवढा नाटकी कोपऱ्यात रडत बसला. आली यशोदेनं बघितलं खव्याचं ताटच नाही, ते मोदकाचं ताटच नाही. आणि मग विचारलं श्रीकृष्णाला काय झालं बाळा काय रडतो. मग भगवान बघा किती नाटकी. भगवान म्हणाला आई उंदरावर बसून एक मोठ्या पोटाचा बुवा आला तर सगळे मोदक खाऊन गेला. गणपती मनातल्या मनात म्हणायला लागले काय नाटकी हा, एक नाही दिला मला मोदक, सगळे यानंच खाल्ले माझ्यावर आळ घ्यायला लागला.
आणि यशोदेला वाटलं की बाई झालं असेल, कोणी नेलं असेल. योगायोगानं अजून 1000-108 मोदक 2-3 हजार मोदक केले होते ना, कारण लय मोठा परिवार श्रीमंत यशोदा. तर ते मोदक आणले. ते मोदक आणल्याच्या आणायला गेली तर इकडं श्रीकृष्णाने घेतलं आणि गणपतीला गिळून टाकलं. अख्खा गणपती पोटात. सुरुवातीला मोदक गायब, आता गणपती गायब. आणि जशी यशोदा आली तर पाहिलं तर असं म्हणतात श्रीकृष्णानं जांभळी देण्यासाठी मुख जसं आपलं श्रीमुख जसं असं पसरलं तर आतून जेवढे जेवढे गणपतीचे अवतार आहेत सर्व एक मुखानं म्हणाले, आई माझ्यात आणि श्रीकृष्णात कसल्याही प्रकारचं भेद नाही. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास आहोत तोच तुझा मुलगा, तुझा पुत्र श्रीकृष्ण आहे. तू याचीच तृप्ती कर, आमच्या सर्वांची तृप्ती होईल. कारण तस्मादेकेन मनसा भगवान सात्वतां पती श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूजश्च नित्यदा. याच्या तृप्तीमध्ये, याच्या पूजनामध्ये, याच्या उपासनेमध्ये सर्वांची उपासना, सर्वांची तृप्ती आहे. तर असं म्हणून पुन्हा यशोदेला वात्सल्य भाव नष्ट झाला, पुन्हा भगवत भाव आला. देवानं पुन्हा विचार केला की चला आता पुन्हा तेच करावं लागेल. योग मायेचं आवरण टाकलं बुद्धीवर. पुन्हा यशोदा माझा कृष्ण करायला लागली. खोड्या वाढत चालल्या आहे की नाही. वेळ खूप झाला आणि खोड्याही वाढत चालल्या. तर मग यशोदेनं शांडिल्य ऋषींना बोलावलं. बरोबर तिथी पाहून गौचारणाचा मुहूर्त निश्चित केला. श्रीकृष्णानं आपला जो भरजरी पितांबर होता तो काढला, हातात काठी घेतली, खांद्यावर कांबळी घेतली आणि भगवान गाई चारण्यासाठी निघाले. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तरसे धेनू, सावळा जग जे, सावळा जग जे, सावळा जग जे, धेनू, सावळा जग देती, धेनू, सावळा जग देती, धेनू, सावळा जग देती. आपले बाबा या प्रसंगावर एक प्रसंग गोड मांडतात. श्रीकृष्ण जसे गायी चारण्यासाठी निघाले तर तो गुराख्याचा वेश बघून यशोदेच्या नेत्रामध्ये अश्रू आले. आणि यशोदा म्हणाली, बाळ चाललास? श्रीकृष्ण म्हणाले, आई तूच तर म्हणते मी खूप खोडकर झालो आणि गायी चारण्यासाठी जा, शाळेमध्ये जा, आणि तूच रडायला लागली. यशोदा म्हणाली, बाळा खोड्या करत होतास पण डोळ्याच्या समोर होतास, आता चाललास, दिवसभर तुझं दर्शन नाही होणार आहे की नाही. स्वतःच बाळ जर 1 तास जर नसेल बरोबर, बघा ना आता माझे बाळ, मी 24 दिवस झालो बाहेर, सारखे फोन करू परेशान करायले, बाबा तुम्ही कधी येता, बाबा कधी येता. तर श्रीकृष्ण ज्याचं बाळ आहे त्या आईला काय वात्सल्य असेल महाराज, विचार करा. तर श्रीकृष्ण यशोदा म्हणाली, दिवसभर तू भेटणार नाहीस, दिवसभर तू दिसणार नाहीस. आणि पेंद्या बापड्या वाकड्यांना सांगितलं, जवळीच चारा नका जाऊ दुरी, सांभाळा वनमाळी प्राण माझा, सांभाळा वनमाळी प्राण माझा, जवळीच चारा नका जाऊ दुरी. तर जवळीच तुम्ही काही चारा, जास्त दूर जाऊ नका. आणि पेंद्या बबड्या वाकड्या म्हणून सुखा मधुमंगल, माझ्या कृष्णाला जास्त वळती आणायला लावू नका रे, त्याचे चरण खूप कोमल आहेत. तुझी पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. आणि भगवान म्हणाले, आई रडू नको, मी आत्ता जातो आणि आत्ता येतो. भगवान निघाले गाई चारायला. एक शेपक म्हणतो आनंदासाठी, गाई घेऊन रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई घेऊन रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई घेऊन रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. आणि भगवान आले कुठं, वृंदावनामध्ये. वनम वृंदावनम नामं पशव्यं नवकाननम, गोप गोपीं गवां सेव्यां पुण्याद्री तृणविरुधं,
वृंदावनामध्ये आले, गायी चरू लागले आणि श्रीकृष्ण परमात्मा सवंगड्यांबरोबर वेगवेगळे खेळ खेळू लागले. आता कोणकोणते खेळ त्याचं वर्णन ही संतांनी केलेलं आहे. अभक्तु भक्ती भक्पूर त्रिगुण खेळ मानो, अभक्तु भक्ती भक्पूर त्रिगुण खेळ मानो, हे अभक्तु भक्ती भक्पूर त्रिगुण खेळ मानो, अभक्तु भक्ती भक्पूर त्रिगुण खेळ मानो. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. अभक्तु भक्ती भक्पूर त्रिगुण खेळ मानो, अभक्तु भक्ती भक्पूर त्रिगुण खेळ मानो, हे अभक्तु भक्ती भक्पूर त्रिगुण खेळ मानो. एक खेळ घेऊ फक्त आपण लगेच, आहे का नाही? खेळ मांडीला लगोरी, ओ, 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 खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, ओ, ओ, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. आजी ते खेळल्यासारखं वाटलं पाहिजे रे. खेळ मांडीला लगोरी, ओ, खेळताना थोडासा आरडा ओरड येतो. मंडळी छोट्या छोट्या मुलांना सांगतात, ए जरा खेळा, पण गप बसून खेळा रे. आता गप बसून खेळ खेळायसारखा याच्यासारखा दुसरा खेळच कोणता आहे? कळलं ना? त्याच खेळामध्ये लोक फक्त बोलत नाही, एकदम गप मौन धारण करून जस काय तपश्चर्या करतात, इतके मौन धारण करून खेळ खेळतात महाराज. त्यांना कोणी बोललेलं हे ऐकू येत नाही. एक थम्सअपच्या बाटलीवर अख्खा दिवस काढतात. तर खेळ म्हटला की आरडाओरडा आला. आता एकदा पुन्हा कसा आ, 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 खेळ मांडीला लगोरी, ओ, 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 खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळताती नाना परी, 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 खेळ मांडीला लगोरी, ओ, ओ, खेळ मांडीला लगोरी, ओ, खेळ मांडीला लगोरी. आता मूड बनलाच तर अजून एक खेळ घेऊ. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, 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 पिंगा ग पिंगा ग, पिंगा ग बाई अवघा 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 धांगड धिंगा, अवघा धांगड धिंगा, अवघा धांगड धिंगा, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. खेळ खेळून झाले सगळे. गोपाळ म्हणाले कृष्ण आता तर खांदी बाहेर पोटी भूक, काय खेळायचे सुख, आता खेळण्यास आनंद नाही. मग भगवान म्हणाले चला सगळ्यांची शुदर एकत्र करा. मग कोणाची जपाची तपाची व्रत वैकल्याची सगळी शुदुरी भगवंताने एकत्रित केली. कोणाचे रसगुल्ले होते, कोणाची काय, कोणाचं काय आहे का रे, बासुंदी, कोणाची रसमलाई, कोणाची रबडी, मालपुवा, काय काय जे असेल सगळं एकत्रित केली भगवंतानं. आणि सगळ्या शिदुरीचा भगवंतानं एकत्रित काला केला. तर काल्याचं कवळ
शुकाचार्य श्रीमद भागवतामध्ये वर्णन करतात. काल्याचा कवळ भगवंताच्या तळहाताच्या अग्रभागी मध्यभागी आहे आणि भगवंताच्या 5 बोटाच्या अग्रभागावर 5 प्रकारची लोणचे आहेत बघा. 5 प्रकारची लोणचे. त्याचा काय अर्थ असेल देव जाणे, पण लोणचे आहेत. आपल्या लोणच्याशी मतलब अर्थ काय करायचं आपल्याला. तर लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, चला 2-3 राहिले, 3 सांगा तुम्ही आता. मिरच्याचं लोणचं, अजून महिला मंडळ, हा आवळ्याचं लोणचं, आता एकच राहिलं सांगा. हा गाजराचं, करवंदाचं लोणचं. वा वा, करवंदाचं लोणचं आहे की नाही. आणि कुठं कुठं कारल्याचं पण लोणचं ऐकायला आलं मला. तर असो 5 प्रकारची लोणची भगवंतानं स्वतःच्या तळहाताच्या बोटांच्या अग्रभागावर घेतलेली आहे. तळहाताच्या मध्यभागी काल्याचा कवळ आहे. गोलाकार गोपाळ बसलेले आहेत. स्वर्गीचे देव हे दृश्य बघतात आणि मोहित होतात. आहा, कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, धन्य आम्हा म्हणविती अलललल. काय गोपाळ हे भाग्यवान आहेत की प्रत्यक्ष भगवान परब्रह्म सच्चिदानंद श्रीकृष्णाची संगती यांना मिळाली आणि काल्याचा कवळ, काल्याचा महाप्रसादही यांना मिळत आहे. तर बिभ्रद वेणुम जठर भटयो शृंग वेत्रेच कक्षाई वामे पाणव मश्रन कबलांतत्फनान निंगुलेशु. हा जो भक्तिप्रेमाचा भगवंताच्या भजनाचा नामाचा काला आहे, हा काला तुम्हा सर्वांना प्राप्त होऊ हीच हरिचरणी प्रार्थना. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री. उत्तमची उरी कीर्ती मागे. तर त्यांची कीर्ती खरोखर तशी राहिली महाराज. त्यांची मुलंही संस्कारी आहेत. मी कालही म्हटलं तो आजही म्हणेल की त्यांनी भजनाचा वारसा पुढे चालवावा आणि ती चालवतील अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी झालेली सेवा ही जनार्दन स्वामीजी महाराजांच्या चरणी अर्पण करून